तरुण, तडफदार, झुंजार, अभ्यासू युवा नेते आणि सरपंच माननीय श्री भूषण रानवडे पाटील यांनी नर्हे ग्रामपंचायतीमध्ये सरपंच म्हणून केलेल्या कामगिरीवर आधारित विकास कामांचा माहितीपट, दक्षिणेला किल्ले सिंहगड आणि उत्तरेला पुण्यनगरी अशी ऐतिहासिक परंपरा लाभलेलं नर्हे हे एक इतिहासाच्या पुस्तकात सुवर्णाक्षरांनी लिहिलेलं आगळं वेगळं आणि दखल घ्यावी असं गाव. नर्हे हे एक अतिशय सुखी, समृद्ध, समाधानी असं जेमतेम 200 घरांचा उंबरा असलेलं गाव. पुणे शहराच्या दक्षिण वेशीवरचं गाव म्हणून या गावानं गेली अनेक दिवस आपली ओळख जपली आहे. प्रत्येक गावच्या गावगाड्याप्रमाणेच इथला गावगाडा आजपर्यंत सुव्यवस्थितपणे कारभारी मंडळी चालवत आलेली आहे. 2002 साली राष्ट्रीय महामार्ग 4 या गावच्या दारातून सुरू झाला आणि इथून पुढे गावानं कातच टाकली. जेमतेम 13-14 वर्षात नर्हे हे पुणे शहरातलं सर्वाधिक वेगानं विकसित होणारं प्रमुख उपनगर बनलं गेलंय. अनेक नामांकित शैक्षणिक संस्था, स्कूल्स, कॉलेजेस, हॉस्पिटल्स, मोठमोठे गृहप्रकल्प, मंगल कार्यालय, हॉटेल्स, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्या, MIDC, नामांकित बँका, मॉल्स सुरू झाले. त्यामुळे गावचं रूपच आज संपूर्णपणे बदलूनच गेलंय. गावाला 2008 साली राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते निर्मल ग्राम म्हणून राष्ट्रपती पारितोषिक मिळालेलं आहे. तसंच अनेक पुरस्कारांचं मानकरी होण्याचं भाग्य या ग्रामपंचायतीला लाभलंय. आज ग्रामपंचायतीमध्ये 47 कर्मचारी कार्यरत आहेत. तरीही गावचा गावगाडा चालवण्याची धमक आणि धडाडी असणारं तरुण, सुशिक्षित, दमदार नेतृत्व हवं असं गावकऱ्यांना वाटत होतं आणि नेमकं तसंच घडलं. होय, तो दिवस इथल्या नागरिकांच्या नशिबी आला दिनांक 8 मे 1988 रोजी. रानवडे पाटील यांच्या घरी आणि गावाच्या क्षितिजावर एक नवा तारा जन्माला आला. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीप्रमाणे आई वडिलांनी याच बाळाच्या हातून पुढे भूषणावह काम होणार म्हणूनच कदाचित भूषण हे नाव ठेवलं. परंपरेनं घरात चालत आलेली पाटीलकी, त्यामुळे समाजकारण आणि राजकारणाचे धडे बालवयातच घरातून मिळाले. त्यामुळे उपजतच अंगी असलेल्या नेतृत्व गुणांना आणखी चालना आणि उभारी मिळाली. त्यांनी केलेलं तरुणांचं संघटन गाव कुसा बाहेर सुद्धा वाढतच गेलं. समाज हितासाठी भारावून गेलेली आणि निरपेक्ष भावनेनं काम करणाऱ्या तरुणांची फळी भूषणजी यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिली. गावच्या समस्या, प्रश्न हाताळत असताना साहजिकच सामाजिक क्षेत्रात काम करायला त्यांनी सुरुवात केली. अशातच 2012 साली नर्हे गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीचं बिगुल वाजलं. त्यात भूषण रानवडे पाटील यांनी ऐन तारुण्यात आपला उमेदवारी अर्ज भरला. अतिशय चुरशीच्या निवडणुकीत ते विजयी झाले आणि त्यांचा राजकीय प्रवेश झाला. पुढे ते सरपंच झाले. लहान वयातच त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी पेलण्याची संधी मिळाली. त्यांनी ही सर्वांना सोबत घेऊन केवळ गावचा विकास हे तत्व जोपासलं. गावाचं हित आणि कल्याण करण्यासाठी त्यांनी सर्वांना आपल्या सोबत घेतलं आणि मिळालेल्या संधीचं सोनच केलं. भूषणजी यांनी सरपंच पदाची माळ गळ्यात पडल्यापासून कधी मागे वळून पाहिलंच नाही. त्यांनी विकास कामांचा धडाकाच सुरू केला. पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, मंत्री अशा सर्व पक्षीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध ठेवून त्यांनी गावाच्या विकासाकरता निधीसह अनेक महत्त्वपूर्ण योजना खेचून आणल्या. त्यासाठी उपसरपंच श्री राजाभाऊ वाडेकर, ग्रामपंचायतीचे सर्व सन्माननीय सदस्य,
ग्रामसेवक, ग्रामपंचायतीचे सर्व सेवक वर्ग यांच्या सहकार्याची आणि साथीची जाणीव ते नेहमीच मनात ठेवतात. भूषणजींच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या विविध विकास योजना आणि विकास कामं यावर एक नजर टाकल्यास त्यांनी केलेला गावाचा कायापालट आपल्या लक्षात येईल. ग्रामपंचायत शेजारील समाज मंदिराचं काम पूर्ण झालं. सर्वसामान्य नागरिकांच्या मुलांना उच्च दर्जाचं शिक्षण घेण्यात येण्यासाठी मराठी शाळेचं सुशोभीकरण करून ई-लर्निंग वर्गाची सोय केली. मुलांना खेळण्यासाठी खेळणी बसवली असून नवीन वर्गांसाठी वर्ग खोल्यांचं बांधकाम केलंय. संत तुकोबा रायांच्या वचनाप्रमाणे वृक्षवल्ली आम्हा सोयरे असं म्हणत त्यांनी गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हजारो देशी आणि सौंदर्यात भर टाकणाऱ्या वृक्षांची लागवड केली. अस्तित्वात असलेल्या मोठ्या वृक्षांचं महत्व ओळखून वृक्षाभोवती बैठकीसाठी कट्टे बसवून अंतर्गत वृक्ष लागवड केली आहे. नागरिकांना निवांत वेळी विश्रांती घेण्यासाठी आरामदायी बैठकीसाठी बाकांची व्यवस्था मंदिर आणि विविध चौकांमध्ये त्यांनी केली. सुसज्ज रस्ते हे विकासाचं प्रमुख माध्यम ओळखून गावठाणातील सर्व रस्त्यांचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण केलं. चौका चौकातील रस्ते आणि चौकांचं सुशोभीकरण केलं. नॅशनल हायवे ते पारे कंपनी रस्ता, पारे कंपनी ते बँक ऑफ महाराष्ट्र रस्ता, नॅशनल हायवे ते गोकुळ नगर आदी रस्त्यांचं डांबरीकरण करून ते रस्ते सुसज्ज केले. वाढलेल्या लोकसंख्येची आणि शहरीकरणाची गरज ध्यानात घेऊन सर्व रस्त्यांवर आणि चौकांमध्ये मार्गदर्शक आणि दिशादर्शक फलकांची उभारणी करून वाटसरूंना रस्ता दाखवलाय. तसंच ग्रामपंचायतीतर्फे नागरिकांना विविध माहिती देण्यासाठी सूचना फलक लावले जातात. आज तक्रार पेटी हा शब्द फक्त नावाला चोरलाय, परंतु नव्हे ग्रामपंचायतीनं नागरिकांच्या तक्रारींचं निवारण करण्याकरता गावामध्ये तक्रार पेट्या बसवल्या. गावाला, शहराला किंवा नगराला जर कल्पक नेतृत्व मिळालं तर ते कसं वेगळेपणानं काम करू शकतं हे एक मूर्तिमंत उदाहरण होय. तसंच वीज भार नियमनामुळे विजेचा होणारा सततचा लपंडाव लक्षात घेऊन सौर दिव्यांची व्यवस्था करून गावातील दिवाबत्तीची सोय केली. नागरिकांच्या आरोग्याचं महत्व ओळखून उत्तम सार्वजनिक स्वच्छता गृहांची व्यवस्था ग्रामपंचायतीतर्फे केली आहे. कचऱ्याचं ओझं अनेक मोठ्या शहरांना आजही सोडवता आलं नाही, मात्र नर्हे ग्रामपंचायतीद्वारे वेळेत येणाऱ्या घंटा गाडीच्या माध्यमातून नित्य नियमानं दररोज कचरा उचलला जात असून त्याची योग्य ती विल्हेवाट केली जाते. तसंच जवळपास 20 साफसफाई कर्मचारी रोज गावातील सर्व परिसराची भल्या पहाटेपासून स्वच्छता आणि साफसफाई करण्याचं काम करतात. अंत्यविधी करता आलेल्या नागरिकांसाठी स्मशानभूमी परिसरात सर्व सोयी उपलब्ध करून नवीन शेडचं बांधकाम केलंय. महिला आणि पुरुषांकरता स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था केली आहे. मानाजी नगर आणि गोकुळ नगर परिसरात पाणी पाईपलाईन, अंतर्गत रस्ते आणि ड्रेनेज लाईनचं काम करून येथील नागरिकांना सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. नवीन उच्च दाबाची अंडरग्राउंड पाईपलाईन सुरू करून पाण्याचा प्रश्न मार्गी लावला असून विविध ठिकाणी 1 ते 4 इंची पर्यंतच्या पाईपलाईन्स बसवल्या आहेत. मुख्य चौकांमध्ये स्ट्रीट लाईट्स आणि हायमास्ट बसवले आहेत. गावठाणातील तालमीचं बांधकाम पूर्ण केलंय. कात्रज ते नर्हेगाव, स्वारगेट ते नर्हेगाव, शिवाजीनगर ते नर्हेगाव अशा मार्गांवरच्या नवीन बस सेवा सुरू करून विद्यार्थी प्रवासी यांची सोय केली आहे. ग्रामपंचायत आणि इतर ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था केली आहे. सरकारी कार्यालय म्हटलं की तिथे टेबलावर ठेवलेले फायलींचे ढिगारेच्या ढिगारे असंच चित्र समोर येतं. मात्र नर्हे ग्रामपंचायतीनं आधुनिकतेची कास धरत संपूर्ण ऑफिस संगणकीकृत केलंय. गावात सर्वत्र आकर्षक रस्ते, वेळेत आणि उच्च दाबानं पाणी पुरवठा, ड्रेनेज व्यवस्था,
स्ट्रीट लाईट्स, दिवाबत्ती व्यवस्था, नागरिकांचं आणि गावाचं हित, कल्याण आणि सर्वांचा विकास हीच त्रिसूत्री मनी बाळगून ग्रामपंचायत अतिशय भरीव आणि देखणं काम करत गावाचा नावलौकिक वाढवत आहे. भविष्य काळात आणखीन चौफेर कामगिरी आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी ग्रामपंचायत तत्पर तयार आहे. फक्त आपल्या सर्व गावकऱ्यांची साथ अशीच शेवटपर्यंत सदैव आमच्या सोबत असू द्या.